विठाला देतो, पण इतकं देतो की ते आपल्याला घेण्यासाठी आपल्याकडे माप सुद्धा नाही, आपल्याकडे पदर सुद्धा नाही, इतका तो. पण कोण्या भावनेने आला हे त्याला चांगलं कळत. सकाळी सकाळी शंकर भगवान असं भस्म लावू लागले आणि भस्म लावत असताना त्याच्यामध्ये खडा निघाला आणि खडा निघाल्याच्या नंतर त्या खड्याकडे बघितलं. त्या खड्याकडे बघितल्याबरोबर त्या खड्याचा राक्षस हातावर जन्माला आला आणि तो हातावर जन्माल्यावर त्यांनी खाली उडी मारली, शंकर भगवंताचे चरण धरले आणि नमस्कार केला. शंकर भगवंताला म्हणला, बोला भगवान, माझं नाव काय, माझी निर्मिती कशासाठी आहे, माझं नाव काय. त्यावेळेला शंकर भगवान म्हणले, तू भस्मात जन्माला ना, मग तुझं नाव भस्मासूर ठेवतो. मला काम, तू भस्म आणून द्यायचं काम कर, तुला कामच हे, रोज मला चित्ता भस्म आणून देत जा. आणि मग त्यांनी रोज सकाळी शंकर भगवंताला चित्ता भस्म आणून द्यायचं. असं करता करता एक दिवस शंकर भगवंताच्या जवळ आला आणि शंकर भगवंताला म्हणला, देवा, रोजची रोज चित्ता भस्म आणण्यासाठी का नाही लय फिरावं लागतंय म्हणला. आणि तवा काय असे माणसं मरत नव्हती बघा, लय माणसं जास्त मरत नव्हती तवा, मरत होते पण उशिरा उशिरा मरत होते. कारण कामून आयुष्य भरपूर होतं ना, लाख वर्षाचं आयुष्य असल्यावर माणूस कसं काय मरण, 10,000 वर्षाचं आयुष्य असल्यावर कसं काय लवकर मरण, 1000 वर्षाचं आयुष्य असल्यावर मनुष्य का. आणि याच्या मागचे जे युग होते का, ते सगळे आयुष्य जास्तच होते माणसाला. मग ते माणसं लवकर मरत नसल्यामुळं त्यांनी सांगितलं, मला का ना असं वरदान द्या, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन ते मेला पाहिजे. आता वरदान देणाऱ्यांनी काही विचार करावा का नाही, यायला फक्त भस्मच दिसलं आपल्याला, भस्म आणून द्यायला ना, बर का, काही विचार करावा का नाही. पण ते भोळ्या भोळ्या स्वभावाचा असा फायदा बी घेते काय काय चॅप्टर. शंकर भगवंताच्या भोळ्या स्वभावाचा त्यांनी फायदा घेतला. ते म्हणे मला द्या म्हणे, डोक्यावर हात ठेवला की माणूस खलास झाला पाहिजे. शंकर भगवान म्हणले, तथास्तु, तथास्तु म्हणल्याच्या नंतर त्यांनी मग आपलं राज्य प्रस्थापित करायचं सुरू केलं बुवा. मग त्यांनी इकडं आल्याच्या नंतर शंकर भगवंताला काहीच माहित नाही. जे शंकर भगवान देवाची भक्ती करणारे जेवढे लोक आहेत बर का, यज्ञ करणारे, सत्य करणारे, कारण राज्य स्थापन कोणाचं करायचं आता, आणि सगळे आता राज्य स्थापन करायचं म्हणल्याच्या नंतर काय करावं लागेल. मग त्यांनी हे यज्ञ हे मोडायला सुरुवात केली. राहिले यज्ञ, मोडीले कीर्तन. ते आला की पळायचे लोक, पळाले ब्राह्मण दैत्या भेने. ते दिसला की ते साधू संत ऋषी भय भेटला तर ते काय करायचा, रामकृष्ण बर का, असं हात ठेवला की ढिगलच व्हायचा ना रागाचा. विठाला 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 तिकडं तिकडं त्याचा हाकार त्यांनी मातावल्याच्या नंतर एक दिवस हे संकट मग गारहान तिथपर्यंत गेलं आणि नारदजीला पाठवलो. आणि नारदजी समोर आले. नारायण, नारदाला बघितलं, त्यांनी नमस्कार केला आणि नारदाला बोलू लागला, का हो तुम्ही त्रिभुवनात फिरतात, आमचं हे चाललेलं काम बरं आहे का. नारदजी म्हणले, तुमचं काम बरं आहे म्हणले, पण असे लोक कौरक मारतात तुम्ही. ज्याने तुम्हाला वरदान दिलं त्याच्या मनात जर आलं तर तुम्हाला तो मारू शकतो ना. मग तुम्ही काय करा, ज्याने तुम्हाला वरदान दिलं का. म्हणला, हो राव, बुडावत घाव टाकतो म्हणला. विठाला विठाला एक साधू गंगेचे काठावर झोपडीत राहत होते. आठवलं म्हणून सांगतो. एक उंदीर त्याच्या मागे मांजर लागलं आणि त्या मांजराला घाबरून ते उंदीर पळालं आणि त्या साधूच्या मांडीवर जाऊन बसलो. साधूला म्हणू लागलं, साधू बाबा, माया माग मांजर लागले, मला वाचवा. साधूने सांगितलं, मुशको मांजरो भाऊ, तू मांजर होशील. मांजर होशील म्हणल्यावर त्या उंदराचा मांजर झाला. ते मांजर निघून गेलं. त्याला वाटलं आपलं जात भाईच. पुन्हा त्या मांजराच्या मागे काही दिवसांनी एक कुत्र लागलं. पुन्हा त्या साधूच्या जवळ ते मांजर गेलं. म्हणे, बाबा आता मांजराची भेव नाही, पण आता कुत्र मागं लागलं. ते साधू बाबा म्हणले, मांजरो
श्वान भव, त्या मांजराचं कुत्र झालं. पुन्हा एक दिवस त्या कुत्र्याच्या मागे वाघ लागला. पुन्हा ते कुत्र घाबरून त्या बाबाकडे गेलं, म्हणे बाबा आता वाघ माझ्याला माग लागला. महाराज म्हणले श्वानो व्याघ्र भव. त्या कुत्र्याचा काय झाला? आता याला भीती राहिली का कोणाची? पण एक दिवशी अंगणात पाड्या पाड्या म्हणून लागलं, ज्याने उंदराचं वाघ केलंय, रामकृष्ण, ज्याने आपल्याला उंदराचं वाघ केलं त्याच्या जर मनात आलं तर म्हणला मग आता याच नरड धरायचं. असा कार्यक्रम आहे काही काही लोकांचा, असे वागतात. याला भस्मासूर म्हणतात. हे भस्मासुराचं काम आहे. विठाला विठाला निघालं वा त्या मार्दाला कळालं आता हे कोण्या भावनेने आले. महाराज म्हणले व्याघ्र मुशको भव. क्षणातच त्याचं काय झाला तसा हे गेला कोणाच्या अंगावर? शंकर भगवंताच्या. म्हणला आता यालाच म्हाताऱ्यालाच जाळतो म्हणला. आणि म्हाताऱ्याच्या मागे लागल्याच्या तर शंकर भगवान घाबरले ना, लागले. त्यांनीच वरदान दिलं पण आता ते उलट ना लागले पळायला. आणि ते पळायला लागल्याच्या नंतर शंकर भगवंत म्हणले आता या संकटातून सोडवणारा एकच आहे. यई ओ यई ओ यई ओ यई ओ धावूनिया पांडुरंगाचा भगवान विष्णूचा धावा केला आणि भगवान विष्णू तिथं सोडवण्यासाठी आले. कोण्या रूपात आले? मोहिनीच्या रूपामध्ये आले. आणि भस्मासुराच्या समोर उभे राहिले. मोहिनीला बघितल्या बरोबर हे थांबला तिथं. कोण? भस्मासूर. आणि ते म्हणला आपला बायडाटा तयार आहे का तुमचा? कोणा म्हणून लागला? माझा संगच घेऊन फिरवलं म्हणला मी. तुमचा बायोडाटा तयार आहे का? ते म्हणले आमचा बायोडाटा तयार आहे पण आमची एक अट आहे. मी पती शोधत निघाले म्हणे पण माझी एक अट आहे. जो कोणी माझ्यासारखं नर्तन करीन, माझ्यासारखं ज्याला नाचता येईल त्याच्याच गळ्यामध्ये मी माळ घालणार. ते म्हणलं ते काय अवघड आहे? तुम्ही जसं नाचता तसं नाचतो म्हणला. म्हणले इथं नाही, त्या वडाच्या बुडाला माझं दैवत आहे. शंकर भगवान त्या कोडात लपले होते भीतीने. मग त्या वडाच्या बुडाला माझं दैवत, त्या दैवता पुढे आपल्याला नर्तन करायचंय. म्हणले काय हरकत नाही. मग भस्मासुरन भगवान विष्णू मोहिनीच्या रूपामध्ये नर्तन सुरू झालं. आणि नर्तन सुरू झाल्याच्या नंतर देवाने असे खाली हात केले की तोही खाली करायचा, गुडघ्यावर ठेवले की तोही गुडघ्यावर ठेवायचा, देवाने कमरेवर हात ठेवले की तोही कमरेवर ठेवायचा. असं करता करता देवाने असे वरी हात केले, त्यांनी वरी केले. आणि देवाने असे हात केले, त्यांनी असे. देवाने असं केलं की त्याने गेला जळून. काय बघ राग झाली ना त्याची. हे कशासाठी सांगितलं? शंकर भगवंताकडे कोण्या भावनेने गेला हे त्याला कळत. यांनी वरदान मागितलं पण त्याच वरदानामध्ये खलास सुद्धा केला. म्हणजे त्याने दिलेलं वरदान कुठल्या भावाने त्याच्याकडं पूजा भावनेने मागितलेलं आहे, भक्तीच्या माध्यमातून मागितलेलं आहे, असा तो देव आहे. आणि म्हणून त्या भोळ्या देवाला जर कोणी फसवण्याचा प्रयत्न केला तो जागेवरच भस्मसात होतो, भस्मासुरासारखा. असा हा भोळा देव भक्ताला भरभरून देणारा आहे. म्हणून त्याला नाथ महाराज म्हणतात भोळा शिव भोळा. आणि म्हणून त्याचे पाय माझे त्याचे पाय